नमस्कार. अक्षर कथामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आजच्या या वैचारिक संवादाची सुरुवात आपण एका अत्यंत साध्या पण तितक्याच खोल प्रश्नाने करूया. विचार करा, जे लोक खऱ्या अर्थाने यशस्वी होतात आणि जे लोक आयुष्यात वर्षानुवर्षे एकाच जागी अडकलेले असतात, त्यांच्यात नेमका काय फरक असतो? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. हो, कारण बऱ्याचदा आपण असा विचार करतो की हा फरक बुद्धिमत्तेचा असेल, प्रचंड पैशाचा असेल किंवा कदाचित नशिबाचा भाग असेल. म्हणजे तसं पाहिलं तर आपल्याला नेहमीच तसं वाटत आलेलं आहे. अगदी बरोबर. पण प्रत्यक्षात तसं नसतं. हा फरक कोणत्याही बाह्य परिस्थितीचा नसून तो फक्त पुढच्या 1 तास जिंकण्याचा आहे. नक्कीच. आज आपण डॅनी लेयर यांच्या विन युअर नेक्स्ट आवर या पुस्तकाच्या आधारे याच प्रश्नाचं सखोल विश्लेषण करणार आहोत. हे पुस्तक केवळ एखादं वेळ व्यवस्थापन किंवा टाइम मॅनेजमेंट शिकवणारं कोरडं पुस्तक नाहीये. नाही, अजिबात नाही. तर विचारांच्या आणि नैराश्याच्या गर्तेतून बाहेर पडून प्रत्यक्ष कृतीकडे नेणारा हा एक अत्यंत भावनिक आणि वैचारिक प्रवास आहे. अगदी बरोबर. आणि हा जो विचार आहे तो आजच्या समाजाच्या आणि आपल्या वास्तवाच्या स्थितीशी अतिशय अचूकपणे जोडला जातो. बघा, आजच्या काळात आपण सगळेच मोठी स्वप्न पाहतो. आपण सर्वजण खूप नियोजन करतो. सर्व काही एकदम परफेक्ट असण्याची वाट पाहतो. हो, आपण नेहमीच योग्य वेळेची वाट पाहत असतो. खरंय, पण त्या अतिविचारांच्या जाळ्यात आपण असे काही अडकतो की महिने आणि वर्षे कशी निघून जातात हे आपल्याला समजत नाही. बरोबर. आपण फक्त स्वप्न पाहतो, पण ती सत्यात उतरवण्यासाठी जी कृती लागते ती आपल्या हातून घडत नाही. या अडकलेल्या मानसिकतेतून बाहेर कसं पडायचं हा आजच्या गतिमान काळातील सर्वात मोठा आणि कळीचा प्रश्न आहे. म्हणूनच आजचा हा संवाद खूप महत्त्वाचा ठरणार आहे. पण या पुस्तकाच्या प्रवासात शिरण्याआधी आपण या पुस्तकाच्या लेखकाविषयी म्हणजे ॲलन डॅनी लेयर यांच्याबद्दल थोडं जाणून घ्यायला हवं असं मला वाटतं. नक्कीच. कारण एखादा विचार जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष अनुभवातून येतो तेव्हा त्याचं वजन वेगळंच असतं. होय, डॅनी लेयर हे आज एक अत्यंत यशस्वी उद्योजक आणि पॉडकास्टर म्हणून ओळखले जातात. परंतु त्यांचा भूतकाळ पाहिला तर तो अतिशय संघर्षाचा होता. म्हणजे ते सुरुवातीपासूनच असे यशस्वी नव्हते? नाही, ते नेहमीच असे यशस्वी नव्हते. एकेकाळी ते स्वतः मोठ्या स्वप्नांच्या ओझ्याखाली इतके दबून गेले होते की त्यांच्या हातून कोणतीही कृती घडत नव्हती. बापरे. काय करावं, कुठून सुरुवात करावी आणि कसं पुढे जावं या सततच्या गोंधळातून निर्माण झालेली हतबलता त्यांनी स्वतः अनुभवली आहे. या वैयक्तिक हतबलतेतून आणि नैराश्यातून बाहेर पडण्यासाठीच त्यांनी हे पुढचा तास जिंकण्याचं सूत्र शोधून काढलं. हा कोणताही पोकळ उपदेश नसून एका अडकलेल्या माणसाने स्वतःला बाहेर काढण्यासाठी शोधलेला आणि स्वतःवरच तपासून पाहिलेला तो एक मार्ग आहे. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करणं खूप गरजेचे आहे असं मला वाटतं. बाजारात अशी शेकडो पुस्तकं आहेत जी रातोरात यश मिळवण्याचे किंवा श्रीमंत होण्याचे दावे करतात. अगदी बरोबर. हे पुस्तक तसलं अजिबात नाहीये. जे लोक यशाची कोणतीही जादूची गोळी किंवा शॉर्टकट शोधत आहेत त्यांच्यासाठी हा संवाद नाही. नक्कीच नाही. पण जे लोक खरोखरच आपल्यातील अस्वस्थतेचा सामना करून स्वतःला बदलून प्रत्यक्ष कृती करायला तयार आहेत त्यांच्यासाठीच हा विचार आहे. कारण बदल कधीच सोपा नसतो. त्यासाठी ती अस्वस्थता स्वीकारावीच लागते. अगदी योग्य मुद्दा मांडलात. या पुस्तकाचा जो मध्यवर्ती विचार आहे तो अतिशय साध्या पण परिणामकारक शब्दात मांडला आहे. आपण जेव्हा एखाद्या कामात अडकतो तेव्हा आपल्याला वाटतं की आपल्यातच काहीतरी कमतरता आहे. पण आपण क्षमतेच्या अभावामुळे अडकत नाही, तर संपूर्ण डोंगराचा एकत्र विचार केल्यामुळे घाबरतो. म्हणजे संपूर्ण प्रवासाकडे पाहिल्यावर भीती वाटते. हो, जेव्हा आपण एखाद्या मोठ्या ध्येयाकडे पाहतो तेव्हा ते इतकं विशाल वाटतं की ते अशक्यच वाटू लागतं. आपण का अडकतो याची 3 प्रमुख कारणं डॅनी यांनी अतिशय स्पष्टपणे मांडली आहेत. कोणती आहेत ती कारणं? तिचा हव्यास आणि तिसरं सर्वात मोठं कारण म्हणजे भीती. हे थोडं अधिक सविस्तर समजून घेण्यासारखं आहे, कारण या 3 गोष्टी आपण सगळेच रोज अनुभवतो. ओव्हरवेल्म म्हणजे जेव्हा समोर कामांचा डोंगर असतो तेव्हा कुठून सुरुवात करावी हे न समजल्याने आपण अक्षरशः सुन्न होतो. मेंदू काम करणंच थांबवतो. खरंय. आणि हे जे परफेक्शनिझम आहे ते तर एका सुंदर आजारासारखं आहे. हो, एक सुंदर आजार हा शब्द अगदी योग्य आहे. आपण परिपूर्णतेची इतकी वाट पाहतो की सुरुवातच करत नाही. सगळी परिस्थिती अगदी अनुकूल असेल तेव्हाच मी काम सुरू करेन हा विचार आपल्याला जागेवरून हलूच देत नाही. बरोबर. आणि तिसरी गोष्ट म्हणजे भीती. अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची भीती आणि टीकेची भीती.
या 3 कारणांमुळे आपण कृती करण्याऐवजी फक्त आणि फक्त विचार करत राहतो. होय, आणि यावर लेखकाने खूपच वेगळा विचार मांडलाय. आपण सहसा असा विचार करतो की आधी आतून प्रेरणा मिळेल आणि मग आपण कृती करू. हो, आपण नेहमी प्रेरणेची वाट पाहतो. पण सत्य याच्या अगदी उलट आहे. प्रेरणा आल्यावर कृती होत नाही, तर कृतीतून प्रेरणा निर्माण होते. हे खूप महत्वाचं वाक्य आहे. कृतीतून प्रेरणा निर्माण होते. अगदी. मोठ्या ध्येयाला तात्पुरतं विसरून फक्त आणि फक्त पुढच्या 60 मिनिटांवर लक्ष केंद्रित करणं हाच या मानसिक अडथळ्यांवरील एकमेव उपाय आहे. हे समजून घेण्यासाठी पुस्तकात काही अत्यंत वास्तववादी कथा दिल्या आहेत. आपण जेकच्या कथेपासून सुरुवात करूया. जेकची कथा खरंच खूप प्रातिनिधिक आहे. जेकला स्वतःचं एक YouTube चॅनल सुरू करायचं होतं. त्याच्याकडे कौशल्य होतं, कॅमेरा होता, इतर साधने होती, पण परफेक्ट व्हिडिओ बनवण्याच्या हव्यासापोटी तो तब्बल 2 वर्षे एकाच जागी अडकला होता. 2 वर्षे फक्त नियोजन आणि विचार करण्यात गेले. हे आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्याचं प्रतिबिंब आहे. डॅनी लेयर यांनी यावर मात करण्यासाठी 7 पायऱ्यांचं एक सूत्र दिलं आहे. कोणतं सूत्र? पहिली पायरी म्हणजे आपलं ध्येय ओळखणं. दुसरी पायरी म्हणजे त्या ध्येयाचे अगदी छोट्या भागांत विभाजन करणं. आणि इथेच तिसरी आणि सर्वात महत्त्वाची पायरी येते, पुढच्या 1 तासासाठी फक्त एक छोटं काम निवडणं. पण हे ऐकायला सोपं वाटतं. जेव्हा डोक्यावर अनेक गोष्टींचा ताण असतो तेव्हा फक्त एक काम कसं निवडणार? आपण तर मल्टीटास्किंगच्या जमान्यात राहतो. ही एकच गोष्ट निवडणं खूप कठीण जातं. तिथेच तर खरा संघर्ष आहे. आपल्याला सगळंच एकाच वेळी करायचं असतं, पण डॅनी सांगतात की तोच मोह टाळायचा आहे. अच्छा. चौथी पायरी हीच आहे, स्वतःला वचन देणं की या 1 तासात फक्त हेच एक काम होईल, बाकी जगाकडे मी दुर्लक्ष करेन. 5वी पायरी म्हणजे एकाग्रतेने त्याची अंमलबजावणी करणं. आणि 6वी पायरी तितकीच महत्वाची आहे. ती कोणती? काम पूर्ण झाल्यावर स्वतःचं कौतुक करणं, तो छोटासा आनंद साजरा करणं. आणि शेवटची 7वी पायरी म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेची पुनरावृत्ती करणं. म्हणजे जेकने पूर्ण चॅनलचा पहिल्या परफेक्ट व्हिडिओचा विचार सोडून दिला आणि फक्त 1 तास स्क्रिप्टचा आराखडा तयार करण्यावर लक्ष केंद्रित केलं. अगदी बरोबर. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे काम 2 वर्षात झालं नव्हतं ते या छोट्या तासांच्या विभागणीमुळे केवळ 10 दिवसात पूर्ण झालं आणि त्याचा पहिला व्हिडिओ लाईव्ह झाला. हो, हेच या सूत्राचं यश आहे. डोंगराच्या शिखराकडे न बघता फक्त पुढच्या पावलाकडेच बघण्याची ही ताकद आहे. बरोबर. पण इथे काही जण म्हणतील की जेकच्या बाबतीत हे शक्य झालं कारण त्याला फक्त फोकस करायचा होता. पण ज्यांच्याकडे खरोखरच वेळ नसतो त्यांचं काय? जसं की साराची कथा या पुस्तकात आहे. हो, साराची कथा ऐकल्यावर खऱ्या अर्थाने डोळे उघडतात. सारा ही अत्यंत व्यस्त नोकरदार महिला होती आणि तिला कुटुंबाचीही संपूर्ण जबाबदारी होती. तिला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न होतं, पण माझ्याकडे वेळ नाही ही तुझी सर्वात मोठी अडचण होती. आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात ही आपल्यापैकी बहुतेकांची अडचण असते. आपण नेहमी म्हणतो जरा मोकळा वेळ मिळाला की मी हे काम करेन, पण तो मोकळा वेळ कधीच येत नाही. अगदी नेमकं बोललात. साराची अडचण ही वेळेची नसून वेळेकडे बघण्याच्या दृष्टिकोनाची होती. साराने संपूर्ण व्यवसायाचा मोठा आणि सलग वेळ शोधण्याऐवजी दिवसातील उरलेले छोटे तुकडे शोधायला सुरुवात केली. म्हणजे तिने सुट्टीची वाट पाहिली नाही? नाही, अजिबात नाही. सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वीचे 45 मिनिटं, दुपारच्या जेवणाच्या सुट्टीतील 30 मिनिटं आणि रात्री मुलं झोपल्यानंतरचा 1 तास. तिने पहिल्या दिवशीच्या पहिल्या तासात काय केलं? तिने फक्त एका वाक्यात व्यवसायाची कल्पना लिहिली. दुसऱ्या दिवशीचे 45 मिनिटं तिने ग्राहक कोण असतील हे शोधण्यात घालवले. हे खरंच कमाल आहे, कारण आपण नेहमी 2-3 तासांचा सलग वेळ शोधत असतो. पण छोट्या छोट्या तासांच्या या सातत्यातून कोणत्याही अतिरिक्त सुट्ट्या न घेता केवळ 6 महिन्यात साराचा ऑनलाईन व्यवसाय उभा राहिला. अगदी खरंय. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की आपल्याकडे वेळ नसतो असं नाही, तर तो वेळ कसा वापरायचा हे आपल्याला माहीत नसतं. वेळ निर्माण करावा लागतो. तो असा तुकड्या तुकड्यांत का होईना तो वापरता आला पाहिजे. यानंतर आपण माईकच्या कथेकडे वळूया, जी सवयी आणि शाश्वत बदलांवर भाष्य करते. माईकचं वजन खूप वाढलं होतं. त्याने अनेकदा डाएट आणि जिम सुरू केले होते, पण प्रत्येक वेळी तो काही दिवसांतच ते सोडून द्यायचा. प्रेरणा संपली की त्याचे प्रयत्न थांबायचे. माईकच्या बाबतीत जे झालं ते आपल्यापैकी अनेक जण दर नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनुभवतात. हो, न्यू इयर रिझोल्यूशन. हो, आपण सुरुवातीलाच खूप जास्त बदल करण्याचा प्रयत्न करतो. रोज 2 तास जिम, कडक डाएट आणि काही दिवसांतच आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकून जातो. मग माईकने यातून मार्ग कसा काढला? माईकने पुढचा तास जिंका हे सूत्र अत्यंत हुशारीने वापरलं.
त्याने पहिल्या दिवशीच्या पहिल्या तासात स्वतःवर व्यायामाची कोणतीही सक्ती केली नाही. मग त्याने काय केलं? त्याने फक्त व्यायामाचे कपडे घालून घराबाहेर पडणे एवढंच काम ठरवलं. म्हणजे फक्त कपडे घालून बाहेर पडणे, व्यायाम नाही. हे ऐकायला खूपच सोपं वाटतं, पण यामागे खूप मोठा मानसशास्त्र आहे. हो, नक्कीच. जेव्हा आपण नैराश्यात असतो किंवा कंटाळलेले असतो, तेव्हा ती मानसिक भिंत ओलांडून जिमचे कपडे अंगावर चढवणं हेच सर्वात कठीण काम असतं. बरोबर. आणि माईकनी तीच भिंत पार केली. त्याने स्वतःला सांगितलं की मी फक्त कपडे घालून बाहेर जाईन. पण एकदा बाहेर पडल्यावर त्याने सहज 10 मिनिटं चालण्याचा निर्णय घेतला. तिथून सुरू झालेला हा प्रवास हळूहळू टप्प्याटप्प्याने वाढत गेला आणि 6 महिन्यात त्याने तब्बल 55 पाऊंड वजन कमी केलं. खूपच प्रेरणादायी आहे. हे शक्य झालं कारण हा बदल अतिशय शाश्वत होता आणि तो एका तासापुरता मर्यादित होता. त्याने संपूर्ण डोंगराचा विचार केला नाही, तर फक्त पुढचं पाऊल टाकलं. पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो. आपण आत्तापर्यंत जी उदाहरणे पाहिली ती एका विशिष्ट ध्येयावर केंद्रित होती. पण आयुष्यात फक्त एकच ध्येय नसतं. हो, हे वास्तव आहे. जेव्हा करिअर, आरोग्य, आर्थिक स्थिती अशा सर्वच पातळ्यांवर एकाच वेळी संघर्ष सुरू असतो, तेव्हा काय करावं? यासाठी डेव्हिडची कथा अत्यंत मार्गदर्शक आहे. डेव्हिडचं आयुष्य सर्वच आघाड्यांवर विस्कटलं होतं. तो नैराश्यात होता, पण त्याने दररोजचे 3 तास वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी कसे वाटून घेतले हे पाहणं खरोखर रंजक आहे. डेव्हिडच्या उदाहरणातून आपल्याला जीवनाचा समतोल कसा राखायचा हे शिकायला मिळतं. त्याने सकाळी आरोग्यासाठी वेळ दिला, दुपारी करिअरसाठी नवीन कौशल्य शिकला आणि संध्याकाळी आर्थिक नियोजनाला वेळ दिला. बरोबर. पण जेव्हा आपण असे अनेक आघाड्यांवर काम करतो, तेव्हा विचलित होणे म्हणजेच डिस्ट्रॅक्शन्स हा सर्वात मोठा अडथळा असतो. डॅनी लेयर यावर अत्यंत अभ्यासपूर्ण उपाय सुचवतात. इथे त्यांनी स्टीफन कोव्ही यांच्या 4 क्वाड्रंट्स म्हणजेच चतुष्कोन पद्धतीचा संदर्भ दिला आहे, ज्याचं महत्त्व खूप मोठं आहे. हो, आणि हे थोडं सविस्तर समजून घेणं गरजेचं आहे, कारण हे आपण नेहमी ऐकतो, पण प्रत्यक्ष जीवनात ते कसं आणायचं हे समजत नाही. ही चतुष्कोन पद्धत म्हणजे नेमकं काय? स्टीफन कोव्ही यांनी आपली कामं 4 भागांत विभागली आहेत. तातडीची आणि महत्त्वाची कामं, दुसरी तातडीची पण महत्त्वाची नसलेली कामं, तिसरी महत्त्वाची पण तातडीची नसलेली आणि चौथी दोन्ही नसलेली. आपण आपला बहुतांश वेळ पहिल्या आणि तिसऱ्या चतुष्कोनात घालवतो, म्हणजेच सतत येणारे ईमेल्स, अचानक आलेली कामे, दुसऱ्यांच्या तातडीच्या गरजा. यात आपण एवढे गुरफटतो की आपल्याला वाटतं आपण खूप काम करत आहोत, पण प्रत्यक्षात आपण फक्त एकाच जागी धावत असतो. हो, आपण फक्त रिॲक्ट करत असतो. अगदी बरोबर. लेखकाच्या मते आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा वेळ हा दुसऱ्या चतुष्कोनात म्हणजे तातडीचे नसलेले पण महत्त्वाच्या कामांमध्ये गेला पाहिजे. म्हणजेच व्यायाम करणे, नवीन कौशल्य शिकणे, दीर्घकालीन नियोजन करणे, ह्या गोष्टी तातडीच्या नसतात. आजच्या आज व्यायाम नाही केला तर काही आभाळ कोसळत नाही, पण तो महत्त्वाचा असतो. खरे. आपण नेमके याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, कारण त्यात कोणतीही डेडलाईन नसते. अगदी बरोबर. आणि डेव्हिडने नेमका हाच वेळ स्वतःच्या विकासासाठी दिला. त्याने आपला पुढचा तास या दुसऱ्या चतुष्कोनातील कामांसाठी जिंकला आणि त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. या सर्व कथांमधून आणि संकल्पनांमधून आपण या पुस्तकाच्या एका अत्यंत प्रभावी आशयसूत्राकडे वळतो, ज्या गोष्टीचा प्रभाव केवळ कामावरच नाही तर आपल्या संपूर्ण अस्तित्वावर पडतो, तो म्हणजे ओळख बदलणे किंवा आयडेंटिटी शिफ्ट. होय, आपण नुसती सवय बदलून उपयोग नसतो, तर स्वतःची ओळख बदलावी लागते. जेव्हा आपण एखादा ठरवलेला 1 तास जिंकतो, तेव्हा तो तास केवळ एक पूर्ण झालेलं काम नसतं. मग तो काय असतो? तो तास म्हणजे आपण आपल्या नव्या ओळखीला दिलेलं एक मत किंवा व्होट असतं. जेव्हा आपण असे अनेक तास जिंकतो, तेव्हा आपण स्वतःला आणि जगाला सिद्ध करतो की आपण एक शिस्तबद्ध आणि कृतिशील व्यक्ती आहोत. आणि एकदा का ही ओळख बदलली की मग कृती करणं हा आपल्या स्वभावाचा भाग बनून जातो. आणि यातूनच मोमेंटम म्हणजेच गतीची संकल्पना उभी राहते. लेखकाने इथे एका मोठ्या आणि अवजड चक्राचं म्हणजे फ्लायव्हीलचं अतिशय समर्पक रूपक वापरलंय. अगदी अचूक रूपक आहे ते. सुरुवातीला एखादं मोठं आणि जड चक्र फिरवण्यासाठी खूप शक्ती लागते, खूप ताकदपणाला लावावी लागते. तेव्हा प्रत्येक इंच पुढे सरकणं कठीण वाटतं. पण एकदा का त्या चक्राला गती मिळाली की ते अत्यंत सहज फिरू लागतं. बरोबर. आपले छोटे छोटे विजय अशीच गती निर्माण करतात. सुरुवातीला 1 तास जिंकणं कठीण वाटतं, पण सवय लागली की ते जीवनशैलीचा भाग बनतं. पण इथे एक वास्तव आपण स्वीकारलं पाहिजे. या प्रवासात अपयश येणार नाही असं नाही.
एखादा दिवस असा येईल जेव्हा काहीच काम होणार नाही. हो, ते तर होणारच. वरून गाडी चालवत आहोत आणि अचानक गाडी एका खड्ड्यात आदळली तर आपण काय करतो? आपण गाडी पुढे नेतो. बरोबर. आपण तिथेच गाडी सोडून देत नाही किंवा आता गाडीत काही अर्थ उरला नाही म्हणून प्रवास थांबवत नाही. आपण गाडी पुन्हा रस्त्यावर आणतो आणि प्रवास सुरू ठेवतो. पण आपल्या आयुष्यात मात्र आपण याच्या उलट वागतो. जर एखादा तास वाया गेला किंवा एखादं काम ठरवल्याप्रमाणे पूर्ण झालं नाही तर आपण ऑल ऑर नथिंग या घातक विचारात अडकतो. हो, ही खूप मोठी समस्या आहे. म्हणजे आजचा दिवस तर वाया गेलाच आहे, आता बघू उद्यापासून. हा विचार आपल्याला आणखी मागे खेचतो. खड्ड्यात गाडी आदळली म्हणून प्रवास सोडायचा नसतो, हे रूपक खरंच मनाला शांत करणार आहे. स्वतःला क्षमा करून, चूक मान्य करून पुन्हा नव्याने पुढच्या तासावर लक्ष केंद्रित करणं, ही प्रगल्भता आपण सगळ्यांनीच अंगीकारायला हवी. नक्कीच. 1 तास हरणं म्हणजे संपूर्ण युद्ध हरणं नसतं. खरोखर. आणि या संपूर्ण संवादाच्या आणि विश्लेषणाच्या शेवटी पोचताना आपण या पुस्तकाच्या वैचारिक निष्कर्षावर येऊया. डॅनी लेयर म्हणतात त्याप्रमाणे आपलं आयुष्य हे दुसरं तिसरं काहीही नसून आपल्या तासांची बेरीज आहे. हो, लाईफ इज द सम ऑफ आवर आवर्स. बरोबर. जर आपण आपले तास विनाकारण वाया घालवले तर आपण आपलं आयुष्य वाया घालवतो. पण जर आपण जाणीवपूर्वक आणि अर्थपूर्ण पद्धतीने आपले तास जिंकले तर आपण एक अत्यंत सुंदर आणि समृद्ध आयुष्य उभं करत असतो. या क्षणी हे विश्लेषण ऐकत असताना आपण सर्वांनी स्वतःला काही अंतर्मुख करणारे प्रश्न विचारायला हवेत. आपलं असं कोणतं स्वप्न आहे जे आपण वेळ नाही किंवा सध्या शक्य नाही म्हणून एका कोपऱ्यात बाजूला ठेवून दिलं आहे? जर आपण ठरवलं आणि रोज फक्त 1 तास त्या ध्येयासाठी दिला तर 365 दिवसांत 365 तासांचं काम उभं राहील. विचार करा, 365 तास हे एखादं पुस्तक लिहिण्यासाठी, एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा स्वतःचं आरोग्य पूर्णपणे बदलण्यासाठी पुरेसे असतात. आणि शेवटी याच विचारावर आधारित एक नवीन आणि खोलवर विचार करायला लावणारा मुद्दा इथे मांडावासा वाटतो. नक्की सांगा. आपण नेहमी एका परिपूर्ण ध्येयाचा ध्यास घेतो, सगळं कसं अचूक असावं याचा अट्टहास करतो आणि कदाचित त्या परिपूर्ण अंतिम ध्येयाच्या ध्यासानेच आपण आजचं पहिलं आणि अपूर्ण पाऊल टाकण्याचं टाळतो. ही खूपच खोल जाणीव आहे. ती परिपूर्णता एक प्रकारची ढाल बनते जिच्या आडून आपण काम न करण्याचं समर्थन करतो. जर आपण आपली अपूर्णता स्वीकारली, आपल्यातील चुकांची शक्यता स्वीकारली आणि फक्त हातात असलेला पुढचा तास जिंकला तर कदाचित आपण भविष्यात अपेक्षित असलेल्या परिपूर्णतेपेक्षाही काहीतरी अधिक सुंदर आणि अफाट घडवू शकू. आजच्या छोट्या आणि अपूर्ण कृतीतूनच उद्याचा विशाल आकार ठरत असतो. जर या कथा, हे विचार ऐकणाऱ्यांच्या मनात कुठेतरी घर करून राहिले असतील तर हा संवाद, हा विचार इतरांपर्यंत पोहोचवा. नक्कीच. कारण अशा कथा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. होय. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अगदी बरोबर. आणि हो, विन युअर नेक्स्ट आवर हे पुस्तक पुन्हा एकदा हातात घेऊन वाचण्यासारखं नक्कीच आहे. तुमच्या जवळच्या पुस्तकांच्या दुकानात किंवा ऑनलाईन हे सहज उपलब्ध होईल. हो, नक्की वाचा. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर असाच सखोल विचार करण्यासाठी.